अहमदनगरमध्ये मालवणी मसाला कसा आला? सर तो आमचा स्वतःचा रेसिपी तो गावरान मसाला आहे, पण एक पर्टिक्युलर नाव द्यायचं म्हणून मालवणी दिला. जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या SFDS फॅमिलीमध्ये. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मित्रांनो, मी आलेलो आहे BKCला, बँड्रा ईस्टला. BKC MMRDA ग्राउंडच्या जवळच आहे आणि इथे आयोजित आहे महालक्ष्मी सरस. हा बघा पार्टी सुरू आहे. पुढे या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, महालक्ष्मी सरस पाठी बोर्ड लागला बघा. हा जो उपक्रम आहे तो ग्रामीण महिलांसाठी त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत, हँडीक्राफ्ट आहेत, ग्रामीण महिलांसाठी त्यांच्या प्रॉडक्टसाठी जो मार्केट असतो तो या उपक्रमाच्या द्वारे त्यांना उपलब्ध करून दिलं जातं. जे ग्रामीण उद्योजक आहेत त्यांना मोठं मार्केट भेटत नाही आहे, तर ह्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना मोठं असं मार्केट उपलब्ध करून दिलं जातं. त्याच्यानंतर मग मार्केटच्या कशा उलाढाल्या असतात ते सगळ्या महिलांना इथे शिकायला भेटतात. खूप मोठा असा हा उपक्रम राबवला जातो. तर आज जाणार आहोत आता. इकडून एंड होतो आणि इथून सुरू होतं पुढचा गेटवर. हॉल बी आहे आणि वरती तिकडे हॉल आहे. दाखवत बघा. इथून आपण एंटर होणार आहोत महालक्ष्मी सरस. इकडून होऊया एंटर. आतमध्ये सुरू झालेले स्टॉल. हँडलूम नाशिक भरपूर स्टॉल आहे. सुरुवातीलाच बघा ग्रामीण महिला दिसते तुम्हाला. आणि असंच ह्यांना मार्केट उपलब्ध करून दिलं जातं. पालघरवरून आलेले. बाजूला मसाले आहेत. हँडलूम आहे धुळे. मसाले आहेत. अहमदनगर काय बोललं? काय स्पेशल अहमदनगरचे मसाले? अहमदनगर तालुका अकोले राजूरचे सर. कुठचा स्पेशल मसाला आहे स्टॉलवर तुमचा? सर आमचं स्वतःचं स्पेशल ब्रँड आहे मालवणी. अच्छा, मालवणी. कोकणातला स्वतःची रेसिपी. कोकणातला मालवणी मसाला. अहमदनगरमध्ये मालवणी मसाला कसा आला? सर तो आमचा स्वतःचा रेसिपी तो गावरान मसाला आहे, पण एक पर्टिक्युलर नाव द्यायचं म्हणून मालवणी दिला. आता नाशिकच्या स्टॉलवर जाणार आहोत. नमस्कार ताई, काय ठेवलंय स्टॉलवर तुमच्या? हे काय तूप आहे स्पेशल यांचं नाशिकचं आहे बघा. तूप आहे सगळं त्यांचं. गव्हाचे सांडगे, पापड आहेत. नाशिकवरून कुठून आला? जळगावचे स्पेशल. हळद आहे, मसाले आहे,
सातारेचं आहे. वाशिमवरून आले पर्सन. ग्रामीण महिला आहेत बघा, हळदीचं प्रोडक्ट ठेवलं. ऑर्गॅनिक हळद लातूर. हे पुण्याची मॅन्युफॅक्चरिंग खर्च कलर करावा घोंगडी आहे काय? घोंगडी टाईपच आहे ना, मॅट आहे ना, घोंगड्या बी ठेवल्यात ते. प्राचीन बघा या घोंगड्याचा थंडीत खूप असरदार असतो. कसं दिलंय? एक कार्पेट 1000 रुपयाला आहे ताई बोललंय. आणि घोंगड्यांचं कसं काय? 700 रुपयाला. तुम्ही कुठून आलात? पुण्यावरून? इंदापूरवरून आलात. तुमचा व्यवसायच आहे घोंगड्यांचा? आणि दर महालक्ष्मी सरसला असता तुम्ही? जो गेल्या वर्षी वाशीला झालेला तो होता तुम्ही? नव्हता दिला. असं यांचा घोंगड्यांचा कारोबार आहे. प्युअर दगडांचा आहे, दगडांचं आहे. जाता पारंपरिक जाते. झारखंडची आहे. साबण ठेवले त्यांनी, सगळे आयुर्वेदिक साबण आहेत. गोट मिल्क 50 रुपीज. हे राज्य गोव्यावरून आले, सगळे घरटे आहेत ते त्यांचे. आणि शोपीसची फुलं आहेत. केरळचं गोड पदार्थ आहे बघा, बर्फी सारखंच आहे. ये क्या है मॅडम? बर्फी आहे केरळ का? बघा माझं वजन किती आहे. ओ माय गॉड, एवढं बनवायचं म्हणजे आर्म्स बनतील. वजन आहे. हे आहे आंध्र प्रदेश. मोठा परत झेप घेतली. आम्ही इकडून आलो. राईड किती मोठा आहे बघा. यांच्या सौजन्याने खादी झालं. इथे देखील सगळे हँडलूम्स वगैरे आहेत. वुडनचे आहे. पंची आहे स्टॉल. आणि आमच्या स्टॉलवर डाळी दिसतात. कुठच्या डाळी आहेत ताई? कुठून आलात तुम्ही? वाशिम. खुद्द गाव वाशिमच आहे. वाशिम गाव खुद्द आहे. तिथून ह्या सगळ्या डाळी आणल्यात का? हे तुमचं म्हणजे दुकान वगैरे आहे तिकडे? कसं काय व्यापार करतात? बचत गट घरीच? अच्छा. तुमच्या शेतातलं आहे की? शेतातलं आहे. दरवर्षी असतं महालक्ष्मी सरसला? असता तुम्ही? स्टॉल असते तुमची? गेल्या वर्षी होती का वाशीला? ही पहिल्यांदा आहे? पहिल्यांदाच आल्यात का? बरं आहे. मग इथे म्हणजे शहरात कसं काय रिस्पॉन्स आहे महालक्ष्मी सरसचा? बरं आहे. गिराकी आहे. डाळी ठेवल्यात आजी. ही परभणीची चिक्की. स्टेटचे बी आहेत, गुजरातचं बी आहे. गुजरातचे कोणाला ग्लास दिसतील मातीचे. लोणचं ठेवायला, मसाले ठेवायला. महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम वाटतं इथे. बसूया.
मित्रांनो, महालक्ष्मी सरसमध्ये आजचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मित्रांनो, नेहमी आम्ही टी व्हीवरतीच हा कार्यक्रम बघतो. आज लाईव्ह बघायला भेटणार आहे. इकडे देखील दिसेल, या जवळच स्क्रीन आहे. त्या दोघांचाही फेवरेट आहे. मित्रांनो, लाईव्ह हास्य जत्रा कार्यक्रम बघितला आहे. माझ्यामुळे शाळेला बघायला भेटलं आहे. बाकी स्टेज होतं आणि आता मी ऑडिटोरियममधून बाहेर चाललो. तर आशा करतो हा महालक्ष्मी सरसचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझं नाव आहे सतीश. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.